इलेव्हनचे संघ मालक कुणालजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान केला जाईल। या मान्यवरांचा शुभ सन्मान यथोचित मान सन्मान आयोजन कमिटीच्या वतीनं बदलापूर प्रीमियर लीग 2021 मध्ये केले जाते। पर्व तिसरं आणि नेक्स्ट मॅच आपण पाहतोय टेन क्रिक वर्सेस ओबी प्रतिष्ठान। जशी सामन्याला सुरुवात होईल तसं या ऐकूया पहिल्या सत्रामध्ये नक्कीच आमचे साथी समालोचक आमचे आदर्श नक्कीच आमचे मार्गदर्शक शापूरचा एक जबरदस्त आवाज हरिभक्त परायण रमेश महाराज शिंदे यांचा आवाज। धन्यवाद। हॅलो त्याने माईची हात पाठीवर ठेवतात त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करेल आणि तमाम बदलापूरकरांना या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देईल। जाऊ आपण मॅचकडे। टेन क्रिक 11 आणि ओव्ही प्रतिष्ठान या दोन संघाच्या दरम्यान हा सामना चालू आहे। अर्थातच 5-5 षटकांचा फॉर्मॅट आपण बघूया। या 5 षटकामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना संघ खेळतोय असं ओव्ही प्रतिष्ठान। रणनीती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। एव्हरीथिंग हॅज प्लॅन आणि लीग खेळत असाल तर प्रत्येक गोष्टीला मित्रांनो नियोजन असावं लागतं। नियोजनाअभावी तुम्ही कोणती कृती करा, यस इट इज अ वाईट बॉल, ती कृती तुम्हाला यशाकडे घेऊन जाणार नाही। तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तुम्ही क्रिकेट किती खेळता याहीपेक्षा क्रिकेट कसा खेळता याला महत्त्व आहे। आपण बघतोय बदलापूरचा आवाज सगळ्या बदलापूरकरांच्या उंबऱ्यापर्यंत पोहोचला। अर्थातच आमचे महेशजी धुळे सर मोठ्या बंधूप्रमाणे खूप प्रेम देत असतात। तमाम बदलापूरकर पुन्हा एकदा सर्वांचा आभार व्यक्त करेल। जाऊ आपण या महत्त्वपूर्ण मॅचकडे। अर्थातच बदलापूर प्रीमियर लीग 2021 11 ते 14 फेब्रुवारी पर्यंतचा हा क्रिकेटचा थरार, क्रिकेटची विलोभनीय दुनिया। यावेळेस आपण बघू शकाल फलंदाज फसलाय, नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला। याला म्हणतात जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभार बुडाला। जबाबदारी हे सगळ्यात आयुर्वेदिक टॉनिक आहे। एकाला वाटलं दुसरा जेल घेईल, दुसऱ्याला वाटलं पहिला जेल घेईल, दोघांना वाटलं की आम्ही दोघे जेल घेऊ शकणार नाही म्हणून की काय हा जेल सुटला। क्रिकेट हा सांघिक खेळ आहे मित्रांनो, टी फॉर टीमवर्क। तुमच्या टीमवर्कला महत्त्व आहे। ज्या ज्या वेळा तुम्ही टीमवर्क दाखवता त्या त्या वेळा तुम्ही यशाच्या पायऱ्या सातत्याने चढत जाता। अपयशी यशाची पायरी क्रिकेटमध्ये कधीही नसेल। तुम्हाला प्रत्येक पायरीवर यश संपादन करायचं आहे आणि त्या अनुषंगाने क्रिकेट खेळायचं आहे। यावेळेस आपण बघू शकाल ॲक्रॉस झालाय, ऑन साईडला हा फटका खेळलाय, तत्पूर्वी क्षेत्ररक्षक पोहोचलाय, दुसऱ्या धावीचा प्रयत्न, कॉम्बिनेशन खराब परंतु दुसरी धाव सुद्धा पूर्ण। विकेट किपरनं प्रयत्न केला, गुड रनिंग बिटवीन द विकेट। ज्या ज्या वेळा आम्ही धावांची तहान आणि धावांची तृष्णा धावांची भूक लागते त्या त्यावेळेला आम्हाला मेजवानी आणि पुन्हा एकदा पाण्याचा प्रवाह निर्माण करावा लागतो, त्याशिवाय पर्याय नाही। कारण आपण स्पर्धा बघतोय बदलापूर प्रीमियर लीग 14 फेब्रुवारीच्या ट्रॉफीवर तुम्हाला तुमचं अधिराज्य आणि नाव जर सातत्याने कोरायचं असेल, कल करे सो आज, आज करे सो अभी, आत्ता मात्र करावं लागेल, याशिवाय पर्याय नाही। ओ हो अवे फ्रॉम दी बॉडी शहराच्या खूपच बाहेर चेंडू निरंजन सावंत सर दाखवताना यस इट इज अ बाईट बॉल। हा चेंडू खराब आहे, इनव्हॅलिड बॉल पकडता येईल, परंतु आपण बघू शकाल अनऑर्थोडॉक्स शॉट खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला। अप्परकट सजवायची होती, दी सिग्नेचर शॉट ऑफ सचिन रमेश तेंडुलकर। सगळे शॉट आणि प्रत्येक फटक्यावर अधिराज्य गाजवलंय भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर। याचं काहीतरी कारण असेल। तुम्हाला जर एखादा चांगला खेळाडू बनायचा असेल ना तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीची साधना करावी लागते। यावेळी शॉट ऑफ गुड लेन्थ हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला, शॉट थर्डमॅनच्या दिशेला आपण बघू शकाल चांगली फिल्डिंग इनफिल्डमध्ये सस्ताना पाहायला मिळते। 5 षटकांचा सामना असेल आणि लीग जर खेळत असाल तर मी तर म्हणेन एक षटक तुम्हाला चांगल्या पद्धतीने खेळून काढावं लागतं। ते षटक म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि भेदक गोलंदाजी ज्या ज्या वेळा होते, ज्या ज्या वेळा क्रिकेटची क्षेपणास्त्र टाकली जातात, तुमच्याकडे उत्तरं देणारी त्यावर प्रहार करणारे तुमच्याकडे ब्रह्मास्त्र जर नसतील तर तुम्हाला डिफेन्स शॉटला महत्त्व द्यावं लागेल आणि ते या मॅचमध्ये होताना पाहायला मिळत आहे। तेजसची गोलंदाजी जबरदस्त इकॉनॉमिकल बॉलिंग पाहायला मिळते। 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज तेजसने। राईट मोर द विकेट। यावेळेस पुन्हा एकदा शॉट ऑफ गुड लेन, फटका तर फसलाय, मिस टायमिंग स्ट्रोक्स, उर्वरित काम विकेट किपरने केलं। एक डॉली कॅच, ब्रेक थ्रूची गरज होती। गोलंदाज तेजस पहिल्याच षटकामध्ये विकेट पाहायला मिळाली आणि ब्रेक थ्रू मिळालाय, फलंदाज बाद झालाय। बॅट्समन यस उमेश बाद होतोय। 4 चेंडू खेळला, 5 चेंडू खेळला आणि 5 चेंडूवर 5 धावा वसूल केल्या। टीमची टोटल बघू शकाल धावफलकावर धावा आहेत त्या 8।
धन्यवाद डीजे मास्टर. आपण पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये तेजस बोराडे गोलंदाजी करतोय आणि खेळपट्टीवर फलंदाज आहे तेजस ठाकरे. यस, तेजस ठाकरे अर्थातच टँगो. परवा एक स्पर्धा पार पाडली गेली आमच्या शहापूरच्या आणि मुरबाडच्या मध्यभागी अर्थातच शिरोशी गावामध्ये. टँगोला आम्ही त्या ठिकाणी बघितलं. आरब शेखसुद्धा होते, त्याचबरोबर तुमच्या विभागातील कल्पेश कुलकर्णी अर्थातच टॉमसुद्धा त्या ठिकाणी अवतरला होता. कल्याण तालुक्यातील अनेक प्रकारचे खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित होते. परंतु बघता बघता सामना जिंकला NP स्पोर्ट शहापूर संघानं. क्रिकेट आहे मित्रांनो. रिव्हर्सचा प्रयत्न अर्थातच या प्रयत्नात अयशस्वी. चांगला चेंडू फेकला जातोय गोलंदाज तेजस बोराडीच्या माध्यमातून. असं अनिकेत गोलंदाजी करतोय. पहिले षटक संपले 8 धावा धावपलकावर. पहिल्या षटकामध्ये एक महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा घेतली गेली. उमेशला लवकरात लवकर बाद केलं. 5 चेंडू खेळला, 5 धावा उमेशने वसूल केल्या. नियोजन थोडंसं करावं लागेल. मी तर म्हणेन सातत्याने गाडी पंक्चर झाली ना तिच्यात हवा असून चालणार नाही, तिच्यामध्ये पेट्रोल आणि ऑइल सुद्धा असावा लागतो. एक फलंदाज बाद झालाय. उर्वरित सगळी जबाबदारी फलंदाज तेजस आणि कुंदन या 2 फलंदाजाची. ही जबाबदारी आयुर्वेदिक टॉनिक पिल्यानंतर थकणार नाही हे सांगत असताना एक जबरदस्त लॉफ्टेड ड्राईव्ह चेंडू निघून जाईल. लॉंग लेग सीमारेषा पार येतोय हा ब्रँडेड क्वालिटीचा बदलापूर प्रीमियर लीग मधील एक आविष्कार दाखवणारा चौकार. रन्स मिळतील 4. हॅलो सर मॅडम, तेजस ठाकरे फलंदाजी करतायत तर तेजस ठाकरेसाठी पारितोषिक येते. प्रत्येक षटकारासाठी सचिन दलाल यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज. O2 रमेश सर. यस, थँक्यू सो मच. बक्षिसांची खैरात होते. प्रेरणा आणि प्रेम आपण सर्वजण जिवंत ठेवतात. सर्व दात्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. हस्तस्य भूषणम दानम या उक्तीनुसार ही सर्व पारितोषिकं दिली जात आहेत बदलापूर प्रीमियर लीगमधून. उमेशला बाद केलं तेजस आणि कुंदन. यावेळेस पुन्हा एकदा स्विचिटचा वापर केलाय. हो, या प्रयोगातून निष्कर्ष आणि अनुमान काढायचा झाला तर तो निगेटिव्ह पाहायला मिळतोय. या फटक्याचा प्रथम वापर 15 जून 1998 रोजी करण्यात आला होता आणि त्यानंतर सगळ्या प्रकारचे फटके या क्रिकेटच्या जगतामध्ये येत गेले. हे इम्प्रोव्हायझेशन आहे. या फटक्यांना ऑर्थोडॉक्स नाही, परंपरा नव्हती, परंतु अपारंपरिक फटके ज्या ज्या वेळेला मारले जातात त्या त्यावेळेला क्रिकेटच्या धावफलकावर धावा या कस्तुरीप्रमाणे आम्हाला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. यस, अनिकेत. खोलबर टप्पा होता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. चेंडू निघून जाईल. गॅपमध्ये आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. आलेला हा पुन्हा एकदा शंखनाद करणारा चौकार. चुकणेवाला नाही सांगत असताना टँगो पुन्हा एकदा शफल झाले होते ऑफच्या दिशेला आणि फेकून दिलाय चेंडू ऑन साइडला बाउंड्री लाईनच्या बाहेर. टीट फॉर टॅट. जैसी नसीहत वैसा धमाका. टँगोच्या बॅटमधनं आणखी एक दिमागदार षटकार. थँक्यू डीजे मास्टर. धन्यवाद. टँगो बॅटिंग करतो. इम्प्रोव्हायझेशनचं दुसरं नाव म्हणजे टँगो मी तर म्हणेन. रिबतचा प्रयत्न केला. यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक्स. गोलंदाजाचे मनसुबे उधळून लावून स्वतःच्या नावावर अधिराज्य आणि क्वालिटी क्वांटिटी या दोन्हीचं मिश्रण करताना पाहायला मिळतंय तेजस ठाकरे. बदलापूरचा टँगो आज नाव नाही तर ब्रँड बनवतोय. जबरदस्त स्ट्रोक्स. रन्स मिळतील 6. टँगोच्या बॅटमधनं पुन्हा एकदा एक धमाकेदार षटकार. या षटकामध्ये नव्या नवरीप्रमाणे पहिलं षटक टाकलं. त्यानंतर नवरी जशी जशी जुनी होते तेव्हा रंग बदलते. त्या पद्धतीने दुसरं षटक पाहायला मिळालं.
पहिल्या षटकामध्ये तेजसने 8 धावा आणि या षटकामध्ये टँगो नावाचं वादळ एवढं काही घोंगावलंय, थांबाचं नाव घेत नाहीये. तब्बल 20 धावा. अनिकेतचं षटक आमच्या गावरान भाषेत आम्ही म्हणतो की हाणामारीचं षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. टीमची टोटल तुम्ही बघू शकाल तब्बल 28 धावा धावपलकावर. परंतु जब तक टँगो है तब तक हम रुकने वाले नहीं हे सांगत असताना टँगोची बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. ये तो सिर्फ आगाज है, अंजान अभी बाकी है. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर पुरा अभी बाकी है. टँगो स्ट्राईकवर असेल. स्विच हिटचा मगाशी वापर केला त्यावेळेला सातत्याने आम्हाला केविन पीटरसनची आठवण आली की ज्या क्षणाला न्यूझीलंडच्या विरोधात खेळत असताना वन डे मॅचमध्ये 15 जून 2008 मध्ये पहिला खेळलेला स्विच हिट आणि त्यानंतर मात्र क्रिकेटमध्ये त्या फटक्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं. आम्ही अनुकरणातून का शिकतो याचं कारण आहे की आम्हाला चांगली गोष्ट जर अवगत करायची असेल तर जवळपास आम्हाला टी व्हीनं सगळ्या गोष्टी शिकवल्यात. आत्तापर्यंत ऑन साईडला फटके मारणारे खेळाडू आम्ही बघितले. द ब्रँड ऑफ महाराष्ट्र कृष्णा सातपुतेचा आदर्श आम्ही घेतला. पण त्याच पद्धतीने सगळं मैदान आपलं आहे आणि ज्या ज्या वेळा तुम्ही सगळ्या मैदानात खेळाल ना त्यावेळेला तुम्ही टेनिस क्रिकेट जगताच्या मनपटलावर अधिराज्य गाजवाल हे सांगत असताना टँगो पुन्हा एकदा बहरदार फलंदाजीचं प्रदर्शन करतोय. टँगो ऑन स्ट्राईक, गोलंदाजी मार्को तयार तेजस बोराडे. यावेळी शॉट ऑफ गुड लेंथ क्विक ॲक्शनने खेळला, क्विकर होता, चेंडू निघून जाईल डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. टँगोच्या बॅटमधून आलेला पुन्हा एकदा एक चौकार. देखे जरा किसमें कितना है दम. टँगो जबरदस्त खेळी करतोय, जबरदस्त अफलातून बॅटिंग. टँगोच्या बॅटचा प्रवाह म्हणजे नदीप्रमाणे समुद्रात विलीन होण्याचा प्रयत्न. यावेळेस स्विच हिट, जबरदस्त फटका ऑन द राईज खेळलाय, चेंडू निघून जाईल कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. टँगोच्या बॅटमधनं पुन्हा एकदा एक धमाका. रन्स मिळतील 4. यस, बॅक टू बॅक 3 चौकार जर मारले तर सन्माननीय दीपकजी पेंडुलकर साहेब यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असेल टँगोसाठी. 2 चौकार तर आलेत, 1 चौकार आला रुपयाचं पारितोषिक. काय बॅटिंग करतोय टँगो. ज्या पद्धतीने इंजेक्शन डॉक्टर मारतो ते दुखतं परंतु आजार बरा होतो. पहिल्या षटकामध्ये इंजेक्शन मारलं तेजसनं, फक्त धावा खर्च केल्या 8 आणि त्यानंतर मात्र टँगोने विचार केला आज आपली या क्षणाला परिस्थिती बरी आहे आणि 12 झाल्यानंतर आपल्या संपूर्ण आयुष्याचा उपयोग या खेळपट्टीवर करा म्हणून की काय टँगोने थांबायचं नाव घेतलं नाही. अभी तो सिर्फ चौके देखे है, छक्के देखना बाकी है. ए तो सिर्फ ट्रेलर है, मूवी पूरा भी बाकी है. ए तो सिर्फ आगाज है, अंजान आना बाकी है. आत्तापर्यंत तुम्ही बघू शकाल हिरवळ वटवृक्षाचं रूपांतर अजून बाकी आहे. टँगोच्या बॅटमधनं आणखी एक धमाका पाहायला मिळेल का. यस, शतरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय मैदानाच्या बाहेर. टँगोच्या बॅटमधनं पुन्हा एकदा एक धमाकेदार षटकार. शांत आणि 9व्या महिन्यामध्ये आम्हाला मिळालेलं कोरोनावरचं हे वॅक्सिन. पहिल्या षटकामध्ये धावा नव्हत्या त्यावेळेस मात्र टँगो आला. टँगोनं संपूर्ण खेळपट्टी ओळखली, मैदान ओळखलं. धावा धावपलकावर तब्बल 43 धावा, 43 रन्स ऑन स्कोर बोर्ड. वॉट अ बॅटिंग, ब्लेझिंग स्टार्ट बाय टँगो. तेजस ठाकरे तेजाप्रमाणे हो 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 स्लॉग स्वीप
जबरदस्त फटका टँगोच्या बॅटमध्ये आणखी एक धमाका सगळ्या मैदानावर डरकाळ्या फोडताना आपला आवाज दाही दिशापणे घुमवताना पाहायला मिळतोय. टँगो नावाचं वादळ पूर्णपणे घोंगावतंय. तमोसोमा ज्योतिर्गमय अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारी वाटचाल टँगोच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली. व्हॉट अ टँगो, जबरदस्त ब्लेझिंग स्टार्ट. स्पिरिच्युअल बॅट्समन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ज्या पद्धतीने विद्यार्थी शोभून दिसतात त्या पद्धतीने टँगो या बदलापूर प्रीमियर लीगमध्ये अव्वल दर्जाचा यूथ सिक्सर येतोय. ग्लोरियस शॉट बाय टँगो. जबरदस्त इनिंग साकारताना पाहायला मिळतोय. टँगो धावता आलेख हा वाढताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये 21 धावा. टीमची टोटल तुम्ही बघू शकाल धाव फलकावर तब्बल 49 धावांची खेळी आतापर्यंत टीमच्या टोटलने बनवली. यास कौतुक करू आम्ही टँगोचं. आमच्याकडे शब्द नाही आहे टँगोचं कौतुक करण्यासाठी. पण कधी कधी वाटतं ना एखाद्या फुललेल्या गुलाबाच्या समोर एखाद्या झेंडूच्या फुलांना जाऊन थोडासा सुगंध देण्याचा प्रयत्न करावा. टँगो मात्र बहरला. चिखलामध्ये ज्या पद्धतीने कमळ उगलावं आणि त्या कमळाकर आम्ही बघावं त्या पद्धतीने टँगो या मैदानामध्ये पूर्णपणे फुलला आहे. जबरदस्त कस्तुरीसारखा सुगंध देतोय. कारण टँगोला माहिती आहे भूतकाळातील आठवणी बाजूला सारून भविष्याची चिंता फेकून दिली की वर्तमानात जगण्याचा आनंद हा कस्तुरीपेक्षा मौल्यवान असतो. आणि आज मात्र धावफलकावर पूर्णपणे प्रकाश मांडता पाहायला मिळाली. टँगोनं आल्यानंतर वेळ कमी घेतला आणि कमी मार्जिन मिळाली. अधिकार नाही तर जबाबदारी माझी आहे आणि हीच रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन टँगोने केलेली फलंदाजी तुम्हाला दाखवते. तब्बल 49 धावा. यस तेजस ठाकरे अर्थात टँगो आपण जर 50 धावा मारल्या तर सन्माननीय गिरीजी ठाकरे त्याचबरोबर सुमितजी बाविस्कर साहेब यांच्याकडनं तुम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच. आपल्या सर्वांची प्रेरणा आणि सर्वांचं प्रेम मिळतं टँगोला. का मिळू नये. आतापर्यंत दाखवलं यस आय एम अ प्लेयर, आय एम अ जंटलमॅन. मी खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थानं खरा खेळाडू तोच शोभून दिसतो. सही खिलाडी वही होता है जो टायमिंग के साथ क्रिकेट खेळता है. आणि आज मात्र संघाला गरज होती टँगोच्या वादळी खेळीची. टँगोने आलं बघितलं 8 धावा आणि त्या 8 धावा पुन्हा एकदा 800 पर्यंत नेण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. परंतु आपण बघू शकाल की समजदारीचा क्रिकेट बॅट्समन कुंदनच्या माध्यमातून केला जातो. याचं कारण आहे कुंदनने ओळखलंय की टँगो जर वादळ आला असेल तर आपल्याला फक्त डिफेन्स शॉट खेळणं आणि टँगोला स्ट्राईकवर आणणं आणि त्यानंतर मात्र टँगोचा हाफ चित्रपट पाहणं माझ्यासाठी चांगलं ठरेल. आज मात्र पुन्हा एकदा हॉरर मूवी दाखवतोय टँगोची बॅट. जबरदस्त इनिंग साकारली. तब्बल 50 धावा बघू शकाल धाव फलकावर. एकदा जोरदार टाळ्या जर फलंदाजी आवडली असेल टँगोची तर. जबरदस्त इनिंग साकारताना पाहायला मिळतो टँगो. कर्तृत्ववान मनगटातून जागत्या मेंदूतून इतिहास घडवणाऱ्या शूरवीरांचं कौतुक आम्ही का करतो याचं प्रात्यक्षिक दाखवताना टँगो नावाचा वादळ. लेफ्टी बॅट्समन खूप घातक असतात. कोण विसरेल युवराज सिंगचे 6 षटकार, कोण विसरेल सुमित ढेकळेला आणि कोण आठवणार नाही इजाज कुरेशीला. आणि आत्ता मात्र लेफ्ट हँड बॅट्समन फलंदाजी करतोय तेजस ठाकरे अर्थातच टँगो नावाचं वादळ. घोंगावतंय थांबवण्यासाठी गोलंदाज मनसुबे बघत आहेत, ओळखतायत. परंतु टँगोच्या मनातील कोणतीही गोष्ट गोलंदाजांना आतापर्यंत ओळखता आली नाही. म्हणून की काय सातत्याने प्रत्येक टाकले जाणारे चेंडू टँगोच्या बॅटच्या रडारमध्ये येऊन जास्तीत जास्त धावा टँगोच्या बॅटमध्ये आलेल्या आहेत. गुडलँड स्पॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट एरिया फॉर द बॉलर. ज्या जागी तुम्ही चेंडू फेकाल त्या जागेवर तुम्हाला धावा मिळणार नाही आहेत. परंतु टँगोने आज सांगितलंय सर्व गोलंदाजांना की सगळी खेळपट्टी माझी आहे. तुम्ही गुडलँड स्पॉटवर चेंडू फेका, तुम्ही हाफ ट्रॅकर बॉल फेका, तुम्ही यॉर्कर बॉल फेका, तुम्ही शॉर्ट आउट गुडलँड बॉल फेका, तुम्ही वाईड यॉर्कर फेका, तुम्ही बाउन्स बॉल फेका. माझी बॅट त्या प्रत्येक चेंडूला उत्तर देईल. आणि हे मात्र या मॅचमध्ये टँगोच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. यावेळेस ओव्हरपिच बॉल होता, परफेक्ट मिडल करू शकले नाही. स्लॉग स्वीप पुन्हा एकदा सजवण्याचा प्रयत्न केला. आम्हाला ज्या ज्या वेळेला स्लॉग स्वीपचे फटके ज्या वेळेला आमच्या डोळ्यासमोर येतात ना त्यावेळेला सातत्याने क्रिकेटचा क्लास आणि क्रिकेटची शास्त्रशुद्ध फलंदाजी आमच्या डोळ्यासमोर सातत्याने आमच्या मनाला आनंद निर्माण करून देत असते. व्हॉट अ ब्लेझिंग स्टार्ट बाय द टँगो. जबरदस्त इनिंग साकारताना पाहायला मिळतो टँगो. सगळ्या मैदानावर आज या मॅचमध्ये आपण बघू शकाल टँगो टँगो आणि टँगोच सगळ्या प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईद बनण्याचा पवित्रा टँगोने घेतला. जणू काही ही खूण गाठ बांधली जाते आणि घाट लवकर सुटणार नाही. जणू काही टँगोची बॅट म्हणजे प्रेमाची फलंदाजी आणि प्रेमाची गाठ जी जरी संपली तरी ती कायमस्वरूपी काळजावर स्पष्टपणे कोरली जाते. जबरदस्त इनिंग टँगोचे आपण बघू शकाल. 43 धावांवर खेळतोय आणि 13 चेंडूंची खेळी केली.
यावेळेस आपण बघू शकाल थोडासा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला आहे. डाऊन दी ग्राउंड हा फटका आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक 2 धावा खेळण्याचा प्रयत्न. द रन्स ऑफ कपल 2 धावा मिळतील आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. ओवी प्रतिष्ठान 11 संघाची धावसंख्या बघू शकाल. धावफलकावर धावा आहेत त्या 55 धावा. या संपूर्ण 55 धावा आणि अर्थातच टँगोच्या नावावर 43 धावा. काय सुरुवात केली टँगोनं. ऑल ग्लिटर इज नॉट गोल्ड. मित्रांनो, चकाकणारं सगळं सोनं नसतं, परंतु आज मात्र टेम्परामेंटनं दाखवलं की कोळशाला सुद्धा हिरा बाता येतं. जबरदस्त. यावेळेस 1 मोर विकेट डाऊन. अर्थातच ब्रेक थ्रूची गरज असताना उमेशला लवकरात लवकर परतवलं होतं. उमेश बाद झाल्यानंतर गोलंदाजांचं मनोधैर्य वाढलं होतं, परंतु त्याच गोलंदाजाच्या मनातील गोष्ट ओळखली टँगोनं. मन कवडी फलंदाजी केली. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 20 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 21 धावा. टँगोची बॅट बोलते. एक विकेट पडली. मी तर म्हणेन ओवी प्रतिष्ठान 11 संघाला जास्तीत जास्त फरक पडणार नाही. याचं कारण आहे आत्तापर्यंत सगळ्या पिक्चरमधील एक ट्रेलर. पडद्यामागचा हिरो ज्या ज्या वेळेला पुढे येतो त्या त्या वेळेला लोक आश्चर्यचकित होत असतात आणि या मॅचमध्ये पडद्यामागचा हिरो फ्रंटवर आलाय. इन फ्रंटवर येऊन सचिन तेंडुलकर सरांचं एक विधान त्याच्या मनामध्ये आहे. फ्रंट फुटवर येणं, गोलंदाजाच्या हातातील चेंडू न बघणं, चेंडू जो रिलीज केलाय तो बघणं, टप्पा बघणं आणि त्या टप्प्यावर तुमची बॅट फिरणं आणि धावा घेणं, हे मात्र आज टँगो अर्थातच तेजस ठाकरे नावाचा फलंदाज दाखवत असताना यस आय एम अ प्लेयर, आय एम अ चॅम्पियन, वी आर बदलापूरकर. आणि खऱ्या अर्थानं हा बदलापूरचा खऱ्या अर्थाने हिरा आहे. मी तर म्हणेन मिस्टर परफेक्ट टँगोच्या नावानं आज ओळखला जातोय. जबरदस्त इनिंग साकारले. 43 धावांवर खेळतोय. 13 चेंडू खेळलाय आणि 13 चेंडूमध्ये 43 धावांची वादळी खेळी करणारा टँगो तुमच्या समोर आहे. नेक्स्ट बॉल. यावेळी शॉट ऑफ गुड लेंथ, परफेक्ट मिडल केलाय. एलिव्हेशन आहे, डिस्टन्स मात्र नाही आहे. टँगोच्या खेळीचा या ठिकाणी होईल अंत. परंतु दिमागदारपणे, मानाने आणि सन्मानाने टँगो थोडासा नाराज असेल, परंतु जास्त नाराज नसेल. याचं कारण आहे संघाला धावांची गरज असताना धावांच्या मॅन्युफॅक्चरिंगचं मशीनचं बटन दाबणारा जर कोणी एक ITI होल्डर असेल तो म्हणजेच टँगो. जबरदस्त इनिंग साकारली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या टँगोसाठी. काय बॅटिंग केली. योग्य वेळेला ना पद बडा ना कद बडा, मुसीबतों में जो खडा वही सबसे बडा. आज मान मिळवला टँगोने. जबरदस्त इनिंग साकारली. ओवी प्रतिष्ठान संघाची धावसंख्या बघू शकाल. धावफलकावर 55 आणि 55 धावांवर पडणारी ही तिसरी विकेट. DJ मास्टर, ओके, तुम्हाला सुद्धा संधी. सो मच, धन्यवाद. जणू काही पहाटे स्वप्न पडावं बदलापूर प्रीमियर लीगचं आणि सूर्य उगवता क्षणी हे स्वप्न पूर्ण व्हावं. आपण बघू शकाल सुंदर मैदान सजवलंय. मनाला भुरळ घातली जाते या मैदानाच्या माध्यमातून. हिरवी पट्टी म्हणजे आम्हाला पावसाळ्याच्या येणाऱ्या ज्या पद्धतीने झाडांना पालवी येतात त्या पद्धतीने त्या सर्व हिरवगार पाहायला मिळत आहे. डान्सिंग ऑन दी ट्रॅक. यावेळेस अपील आहे अंपायर दाखवताना की फलंदाजाचा पाय उजव्या स्टंपच्या बाहेर आहे आणि नक्कीच लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल. हा निर्णय आमच्या निरंजन सावंत सरांच्या मनामध्ये कायमस्वरूपी कोरलेला आहे. JP पॅनलचे अंपायर आमचे जय पवार ज्या ठिकाणी असतील तिथे मात्र पारदर्शकता, दूध का दूध और पाणी का पाणी. त्यांच्या नजरेतून कोणताही खेळाडू लवकर सुटणार नाही. हा अभ्यास आहे. आणि म्हटलं जातं मित्रांनो, माणसाच्या जीवनाचं ध्येय आहे की मनुष्याने आयुष्यभर विद्यार्थी राहावं आणि कायमस्वरूपी प्रत्येक गोष्ट शिकत राहावी. लेग ब्रेक बॉल, परंतु टप्पा पडला नाही. फुल टॉस बॉल, ब्रेड अँड बटर बॉलची संधी. टीट फॉर टॅट. जेवढ्या ताकदीने चेंडू खेळला गेला तेवढ्याच चांगल्या पद्धतीने झेल पकडला गेलाय. 1 मोर विकेट डाऊन. झटका लागतोय ओवी प्रतिष्ठान 11 संघाला. तिसरा फलंदाज बाद होईल मयूर. DJ. कोणत्याही खेळाडूने जरी चांगली इनिंग साकारली तो फलंदाज बाद झाला तर त्याच्या मनामध्ये एक गोष्ट असते, एक शिलेदार बाद झालाय, उर्वरित सगळा किल्ला लढवायचा आहे बाकीच्या शिलेदारांनी. आणि ह्याच प्रकार छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केला. म्हणून की काय 6 जून 1674ला
या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज अधिकृत राज्य झाले. शॉट ऑफ गुड लेंथ, शॉट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न जमलं नाही, परफेक्ट मिडल करू शकले नाही. तत्पूर्वी एकच सिंगल धाव मिळेल. टँगो बाद झाल्यानंतर स्मशानानंतरची जी शांतता असते, वादळानंतरची शांतता, ती शांतता या मैदानावर आणि धाव फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. आमचे स्कोरर टँगो बाद झाल्यापासून पेन थोडासा बाजूला ठेवतात. याचं कारण आहे त्यानंतर धावा कमी येताना पाहायला मिळाल्या, कारण टँगोने तो उंच शिखर गाठलं. पुन्हा एकदा त्या शिखरावरून खाली उतरवण्याचं काम गोलंदाजी करणाऱ्या अर्थातच 10 क्रिक 11 संघाच्या गोलंदाजांनी केलंय. चौथं षटक आपण बघितलं अभिजितचं. अभिजितने फक्त 6 धावा खर्च केल्या आणि त्याच षटकामध्ये 2 महत्त्वपूर्ण विकेट, एक टँगोची विकेट सुद्धा पडली गेली आणि मयूरला सुद्धा त्याच षटकामध्ये बाद केलं. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. भास्कर गोलंदाजी करतोय. भास्कर म्हणजे सूर्य आणि सूर्याप्रमाणे तळपला तर चांगली गोलंदाजी होईल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी, पुन्हा एकदा एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज या ठिकाणी पूर्णपणे चकावला जातोय. गुगली बॉल याला म्हणतात. गुगलीची उत्पत्ती कधी झाली मी सांगेल तुम्हाला आणि कशी झाली. ज्या वेळेला अनिल कुंबले सर गोलंदाजी करत असतील लेग ब्रेक बॉल आणि मधून जर एखादा ऑफ ब्रेक फेकला त्याला म्हणतात गुगली. याला म्हणतात चकवा देणारा चेंडू. हा चेंडू सुद्धा भास्करने एक गुगली फेकलाय. हाफ ट्रॅकर बॉल होता, संधी होती फलंदाजाला. खराब प्रदर्शन, नॉट अ गुड क्रिकेट. मी तर म्हणेन एवढा चांगला चेंडू तुम्ही गमावत असाल तर जगातील सगळ्यात मोठी संधी तुम्ही गमावली आणि संधी आता दरवाजा ठोठावणार नाही. ती व्याख्या जुनी झाली. तुम्हाला संधी निर्माण करायची आहे, तुम्हाला दरवाजा तोडायचा आहे आणि जगाकडे तुम्हाला पाठ दाखवायची नाही. त्या संकटांना तुम्हाला सांगायचं या किती वेळा निधड्या छातीनं मी त्या सगळ्या संकटांना सामोरं जाईल आणि मी माझं अधिराज्य स्वतः गाजवेल, स्वतः गरजेल, आवाज आगाज आणि यलकार दाखवेल. गुड कमबॅक याला म्हणतात 10 क्रिक 11 संघाचा कमबॅक. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये 21 धावा. त्यानंतर मात्र अभिजित गोलंदाजी करण्यासाठी आला, फक्त 6 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या षटकामध्ये भास्कर सूर्याप्रमाणे तळपतोय. कमीत कमी धावा दिल्यात आणि आत्तापर्यंत मी तर म्हणेन 2 विकेट घेतल्या गेल्या, फक्त 2 धावा या षटकामध्ये. टँगोचं हे विजयी स्वप्न आहे की जास्तीत जास्त धावा धावफलकावर लागणं आणि त्यानंतर मात्र स्वतःच्या संघाला स्थिर स्थावर करणं. एक चांगली धावसंख्या उभारून सेकंड इनिंगमध्ये गोलंदाजांच्या मनावर कोणत्याही प्रकारचं दडपण येऊ नये यासाठी धावसंख्येची गरज असताना कुठेतरी कोलॅप्स होताना संघ पाहायला मिळेल. या क्षणाला ॲट दिस मोमेंट ओवी प्रतिष्ठान 11. यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कर बॉल. क्रिकेटमधील पुन्हा एकदा एक क्षेपणास्त्र सोडलं जात आहे आणि या क्षेपणास्त्राला उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं ब्रह्मास्त्र आणि सुदर्शन चक्र नव्हतं. म्हणून की काय, एकच सिंगल धाव. ह्या एका सिंगलने पहिली इनिंग संपुष्टात येते. पहिला डाव या ठिकाणी संपतोय आणि पहिल्या डावानंतर ओवी प्रतिष्ठान संघाची धावसंख्या आहे ती 5 गड्यांच्या मोबदल्यात धाव फलकावर तब्बल 58 धावा. विजयासाठी 59 धावांची गरज. तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर क्रिकेटमध्ये कोणताही स्कोर तुम्हाला विजयाची खात्री देणार नाही, परंतु खऱ्या अर्थानं छत्रीप्रमाणे तुम्हाला पावसात उभं राहण्याचं सामर्थ्य तर देईल आणि तेच सामर्थ्य या 58 धावांपर्यंत पाहायला मिळेल. विजयासाठी 59 धावांची गरज असेल 10 क्रिक 11 संघाला. होतील की होणार नाहीत हा प्रश्न असेल. आपण बघू शकाल व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. सगळं काही सस्पेन्स. मॅचचा निकाल बंद पॉकेटमध्ये आहे. जेव्हा पॉकेट उघडेल अर्थातच पुढची 30 मिनिटे सांगून जातील कोण जिंकेल हा सामना. पहिला डाव संपुष्टात येतोय. धावसंख्या ते 58. विजयासाठी 59 धावांची आवश्यकता 10 क्रिक 11 संघाला.
किरण डेअरडेव्हिल्स या संघाला विनंती असेल आपण कुठे जायचं नाहीये. नेक्स्ट मॅच असेल 10 क्रिक 11 या संघासमोर. 59 धावांचं लक्ष, 58 धावा पूर्वार्धामध्ये तुम्ही पाहिल्या आणि 58 धावा इथे मात्र पहिल्या सत्रामध्ये बनवल्या गेल्या. 59 धावांचं लक्ष आणि ते मात्र कशा प्रकारे पेलवलं जाईल यासाठी सलामीची जोडी मैदानावरती येते. एका बाजूला रोशन धुळे, याच दरम्यान आमचे सन्माननीय अनिलजी सोनवणे यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. जशी मॅच स्टार्ट होईल तसं मात्र जाऊया पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्समध्ये, जिथे सज्ज होतील आमचे साथी समालोचक हरिभक्त पारायण रमेश महाराज शिंदे सर. यस, थँक्यू सो मच, धन्यवाद. हॅलो डीजे मास्टर, थोडा बेस वाढवा आवाजाचा. हॅलो हॅलो. यस, थँक्यू सो मच, धन्यवाद. बदलापूर प्रीमियर लीग 2021 11 जानेवारीपासून हा प्रवास चालू झाला आहे, तर 14 जानेवारीपर्यंत हा प्रवास तेवढ्या ताकदीनं चालू राहील. यासाठी सन्माननीय महेशजी धुळे, अर्थातच तुमचे सर्वांचे लाडके आमचे गुरुवर्य मॅडी सरांचा आवाज ज्या ज्या वेळा आमच्या कानावर पडतो ना, त्या वेळेला आम्हाला असं वाटतं की कुठेतरी इंटरनॅशनलवरून हा आवाज आमच्या मनापर्यंत पोहोचला जातोय. बॅक टू क्रिकेट 3-0 लेट्स प्ले. सलामीची जोडी ओपनिंग पेयर रोशन आणि अनिकेत. पहिलाच बॉल फेस करण्यासाठी सज्ज असेल फलंदाज रोशन, गोलंदाजी मार्कवर तयार रोहित. राईट मोर दी विकेट. हा ट्रॅकर बॉल होता, यावेळेस मात्र एक चांगला स्ट्रोक्स, लाफ्टेड ड्राईव्ह, चेंडू निघून गेला डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. इज ऑफ द मार्क, 4 रन्स. वेल बिगन इज हाफ डन याला म्हणतात. आपण बघू शकाल यापूर्वीच्या मॅचमध्ये टँगो नावाच्या एका वादळी खेळाचे अश्व खूप दौडत होते आणि पुन्हा एकदा त्याच अश्वांना लगाम लावण्याचं काम गोलंदाजानं केलं आणि बघता बघता 10 क्रिक संघानं सुटकेचा निश्वास सोडला ज्या वेळा टँगोला बाद केलं आणि जी धावसंख्या भरधाव वेगाने पुढे जात होती. पुन्हा एकदा त्याला लाल सिग्नल, रेड सिग्नल लावले आणि बघता बघता 58 धावांपर्यंत पोहोचवलं. 59 धावांची गरज असताना ओपनिंग प्लेयर पहिल्या चेंडूवर येतोय. हा दिमागदार चौकार रोशनच्या बॅटमधनं शफल होता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हा ट्रॅकर बॉल होता, थोडेसे ऑफ स्टंपला शफल झाले, पुन्हा एकदा मिडल स्टंपवर आले, शेवटच्या मोमेंटला बॅटचं फेस कोरलं गेलं आणि यावेळेस कमबॅक केलंय गोलंदाजाने. हॅलो हॅलो. विजयासाठी 59 धावांची गरज आणि 5 षटकं समोर असतील. आपण सरासरीचा जर विचार केला तर 9.99 पर्यंत पोहोचायचं आहे. डान्सिंग ऑन द ट्रॅक, जबरदस्त फटका, क्रिकेटचा क्लास, ग्लोरियस शॉट, मॅग्निफिशियंट, अव्वल दर्जाचं टायमिंग साधलं गेलं. प्रॉपर मिडल अप, चेंडू फेकून दिला, वाईडिश लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4 रोशनच्या बॅटमधनं. हा षटकार. मला म्हणतात नाक दाबून तोंड उघडणं, पण मी तर म्हणेन या फटक्याने गोलंदाजाचं नाक आणि तोंड दोनही बंद केले जातात. त्यावेळेस मात्र गोलंदाजानं श्वास कुठून घ्यायचा हा मोठा प्रश्न आहे. पहिल्या चेंडूवर 4, नंतर 0, नंतर 6, 10 धावा धावपलकावर. हो हो हो, हलकीशी कट करण्याचा प्रयत्न, परंतु समोर ऋषीमुनी उभा होता. हे मात्र फलंदाजी करणाऱ्या तपस्वीला पाहायला मिळालं नाही. एक चांगला झेल पकडला गेलाय. ब्रेक थ्रूची गरज होती आणि यावेळेस मात्र मिळते ही ब्रेक थ्रू. अर्थातच गोलंदाज यशस्वी होतोय रोहित. 4थ्या षटकावर पडलेली विकेट रोशनला केले बाद. रोशन माघारी परतेल. डीजे हाफ डन, मजबूत पाया रचला गेलाय आणि हाच पाया जर इमारतीपर्यंत न्यायचा असेल तर तुम्हाला 59 धावांची आवश्यकता आहे. धावपलकावर धावा आहेत त्या 10. यस, धनराजी म्हात्रे यांनी जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर कल्पेजी म्हात्रे यांच्याकडनं
या कल्पेजी भोसले साहेब यांच्याकडनं तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच. 3 चौकारासाठी सुद्धा बक्षीस येत आहे. ही बक्षिसांची खैरात आपण करत आहात. थँक्यू सो मच, धन्यवाद. यावेळेस पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने जणू काही रिप्ले बघतो की काय. यापूर्वीचा फलंदाज बाजाला रोशन आणि त्या स्टाईलने फलंदाज बाद होतोय धनराज म्हात्रे. हो हो हो, ब्लॉक करून टाकलं पूर्णपणे या मॅचमध्ये गोलंदाज रोहितने. वाटलं होतं रोहितला हा धावसंख्येचा वेग आहे, हे धावसंख्येचे अश्व खूप दौडले जातील. याचं कारण जी सुरुवात करून दिली फलंदाज रोशन आणि अनिकेतने, त्या सुरुवातीला पुन्हा एकदा खिंडार करण्याचं काम गोलंदाज रोहितने मात्र योग्यरित्या केलंय. डीजे या ठिकाणी पुन्हा एकदा गळती लागली. मी तर म्हणेन 10 क्रिक 11 संघाला. अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी, काळ करी बघ गोलंदाजी जमून आपली खेळी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. सावध आणि चतुर जो तो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. आपण बघू शकाल चांगली सुरुवात करून दिली होती रोशन आणि अनिकेत यांनी. त्यानंतर रोशनला बाद केलं आणि रोशनला बाद केल्यानंतर मात्र पुन्हा एकदा गळती लागली 10 क्रिक 11 संघाला. धावसंख्या स्थिरावली गेली 10 धावा धावपलकावर. आपण जर सरासरीचा विचार केला ना तर 10 क्रिकेट 11 संघाला मी तर म्हणेन 10च्या सरासरीने पुढे पोहोचायचं आहे. कारण 5 षटकं आणि 59 धावा जेमतेम धावसंख्या आहे. पण क्रिकेटमध्ये म्हटलं तर अनिश्चितता. क्रिकेट, व्हॉट इज द क्रिकेट, कधीतरी विचार केला तर आम्ही म्हणतो ना की ज्या वेळेला आम्ही बुद्धिबळाचा खेळ खेळतो, बुद्धिबळाच्या पटलाला जर तुम्ही खूप मोठ्या संख्येनं बघितलं आणि बुद्धिबळाच्या पटलाला जर तुम्ही मोठ्या ग्राउंडमध्ये बघितलं तर खऱ्या अर्थानं छोटा बुद्धिबळ तोच मोठा क्रिकेट म्हणून समजला जाईल. कारण बुद्धिबळामध्ये कोणती बेंदी, कोणता पेदा कुठे वापरायचा, त्याच पद्धतीने क्रिकेटमध्ये कोणता गोलंदाज आणि कोणता फलंदाज कोणत्या रणनीतीवर ठेवायचा, दॅट्स कॉल क्रिकेट. जिवंत आणि ज्वलंत धमण्यांचं अविरत स्पंदन म्हणजे क्रिकेट. निसर्गाने मानवाला दिलेला सर्वश्रेष्ठ वरदान म्हणजे क्रिकेट. मनुष्याच्या साम्राज्यातून बहरून आलेला वसंत म्हणजे क्रिकेट. भावनांच्या उद्यानातील धुंद धुंद केवडा म्हणजे क्रिकेट. विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथातील सर्वात श्रेष्ठ अश्व म्हणजे क्रिकेट. CRICKET, दॅट्स कॉल क्रिकेट. हाच खेळ अर्थातच आमच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनलाय. हाच क्रिकेट इज द गेम ऑफ जेंटलमॅन. क्रिकेट इज द गेम ऑफ इमोशन. क्रिकेट इज अ नॉट चॅलेंजिंग गेम. क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टिनिटी. जाऊ आपण या क्रिकेटकडे. पहिलं षटक यावेळेस येईल संपुष्टात. धावायच्या धावपलकावर 10 गडी गमावले 10 क्रिक 11 संघाने आतापर्यंत. दोनही नवीन खेळाडू अनिकेत आणि कुणाल. अनिकेत मात्र सलामीला आलाय. बघूया काय कामगिरी केली जाईल. फुल टॉस बॉल, ब्रेड अँड बटर बॉल, जबरदस्त फटका, स्वीट साऊंड कानावर आदळला, कन्व्हर्शन झालं. यस, यूज ग्लोरियस शॉट बाय 6. जबरदस्त फटका, 6 धावा. धन्यवाद डीजे. 10 क्रिक 11 संघाचे 2 गडी गमावले असताना सुद्धा 10 क्रिक 11 सांगत असताना की ही मॅच आम्ही लवकर सोडणार नाही. हो 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 हो, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, यॉर्कर बॉल होता, परंतु यावेळेस मात्र एक अतिशय जबाबदारीने फटका खेळला गेला. डिफेन्स शॉट स्वतःला वाचवलं गेलं. मित्रांनो, कधी कधी आम्हाला जर लाख रुपयाचं इंजेक्शन लागत असेल आणि आमचा आजार जर गोळ्यांनी बरा होत असेल ना, तर आम्ही इंजेक्शन नाही मारत तर गोळ्या घेतो आणि लवकरात लवकर बरं होण्याचा प्रयत्न करतो. हा चेंडू यॉर्कर बॉल होता, फलंदाजाकडे याचं उत्तर नव्हतं, म्हणून की काय एक डिफेन्स शॉट. या फटक्याला क्रिकेटमध्ये खूप महत्त्व आहे. कारण ज्या वेळेला आपले 2 फलंदाज बाद झाले त्यानंतर वरवरीत जबाबदारी आपली आहे आणि ही जबाबदारी जर आपण पार पाडली तर हा सामना आपण सहजगत्या जिंकू शकतो. म्हणून की काय एक डिफेन्स शॉट यावेळेस मात्र ऑन साईडला खेळला आहे. चपल झाले होते मिडल स्टंपवर. बघू शकाल आपण मिड विकेटला ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या शतरक्षक वेगाने पोहोचला. एक चांगले शतरक्षण फेकी सुद्धा झाली. मी तर म्हणेन 4 ॲक्शन पाहायला मिळतात एका सेकंदाला. शतरक्षक जर गॅपमध्ये असेल आणि धावत जाणं पहिली ॲक्शन, त्यानंतर चेंडू खाली असेल तर वाकणं दुसरी ॲक्शन, चेंडू उचलणं तिसरी ॲक्शन आणि चेंडू फेकणं, या 4 ॲक्शन तुम्हाला चांगल्या पद्धतीने कराव्या लागतील. तेव्हा तुमच्या क्रिकेटचा विजय हा सातत्याने होईल. यावेळेस ओव्हरपिच बॉल होता. आपण बघू शकाल एक चांगला स्ट्रोक्स पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, परंतु शतरक्षकाची जजमेंट सुद्धा योग्य होती. रन्स मिळतील 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हॅलो
राईट aboard द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कर बॉल होता. आपण बघू शकाल हलक्या हाताने हा चेंडून खेळून पूर्ण केलाय. रनस्पीतील एक दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बाल बाल बचे बॅट्समन, कारण गोलंदाजाच्या सुद्धा मनात नव्हतं की या दिवसाभरल्या या 2 धावांची चोरी केली जाईल का. आम्ही गाफील राहतो आणि चोर कधी येऊन चोरी करतो हे या ठिकाणी पाहायला मिळालं. गोलंदाजाला वाटलं की 1 धाव घेतली जाईल. जितेंद्रने मात्र लक्ष दिलं नाही. म्हणून की काय, बिल गेट्सच्या आईनं बिल गेट्सला आणि वॉरन बफेटला विचारलं होतं तुमच्या यशाचं रहस्य काय. त्यावेळेला मात्र त्या दोघांनी हातामध्ये पेन घेतला. वॉरन बफेट आणि बिल गेट्सने 2 वेगवेगळ्या कागदांवर एक वाक्य लिहिलं होतं, फोकस, FOCUS. म्हणून की काय, क्रिकेट खेळत असताना तुमच्या कॉन्सन्ट्रेशनला महत्त्व आहे. सी फॉर कस्टमर फोकस, सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी. जबाबदारीने तुम्हाला क्रिकेट खेळून तुमचं लक्षावधान क्रिकेटमध्ये असणं गरजेचं आहे. तब्बल 2 षटकांचा खेळ येईल संपुष्टात आणि धावफलकावर धावा आहेत 10 क्रिकेट 11 संघाच्या तब्बल 22 धावा. योग्य ट्रॅकवर असेल मी तर म्हणेन 10 क्रिकेट 11 संघ. बनवायच्या ते 59 धावा, 2 षटकं निघून गेली आणि विजयासाठी अजूनही मी तर म्हणेन अजूनही 18 चेंडू आणि विजयासाठी 37 धावांची गरज असेल. ती मात्र या मॅचमध्ये 10 क्रिकेट 11 संघाला प्रत्येक षटकामध्ये 12-30ची सरासरी. सामना सोपा करून ठेवलाय 10 क्रिकेट 11 संघाने. 18 चेंडू आणि विजयासाठी जर 37 धावांची गरज असेल तर या क्षणाला थोडंसं आक्रमक व्हावं लागेल. परंतु जबाबदारी आणि तुमची विकेट या महत्त्वाच्या गोष्टी असतील. या 2 फलंदाजांना माहिती आहे सर सलामत तो पगडी हजार. तुम्ही खेळपट्टीवर जर टिकून राहिलात तर धावसंख्या येईल. आपण बघितलं यापूर्वीच्या इनिंगमध्ये ज्यावेळा तेजस ठाकरे फलंदाजी करत होता ना, त्यावेळेला मात्र धावांचा वेग खूप वाढत होता. त्यानंतर मात्र टँगोच्या प्रत्येक बॅटला प्रत्युत्तर द्यावं म्हणून की काय भेदक प्रकारचा चेंडू फेकला गेला, टँगोला अडकवलं आणि बघता बघता 10 क्रिकेट 11 संघाच्या गोलंदाजांनी केलेली कमाल 58 धावा फक्त बनवण्यासाठी प्रयत्न केले गेले. प्रतिस्पर्धी संघ आपण बघू शकाल ओवी प्रतिष्ठान संघाच्या धावसंख्या 58 आणि विजयासाठी 59 धावांची गरज असताना 2 षटकं निघून गेली. बघू शकाल 10 क्रिकेट 11 संघाची धावसंख्या ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा. 18 चेंडू आणि विजयासाठी 37 धावांचं आव्हान असेल. मी तर म्हणेन सामना अजूनही बॅलन्स आहे. कोण जिंकेल या क्षणाला कोणीही सांगू शकत नाही, कारण एका बाजूला 11 योद्धे लढतायत, एका बाजूला 11 योद्धे 22 योद्धे. धावसंख्या ती 22 धावा बनवायच्या ते 59. म्हणून की काय अजूनही 18 चेंडू आणि विजयासाठी 37 धावांची आवश्यकता. यस अंपायर, हाऊ इज दॅट. काहीतरी निरीक्षण केलं आणि ते सर्व क्षेत्रक्षणा कळालेलं आहे. समजणे वालों को इशारा काफी होता है. जाऊ आपण मॅचकडे. गोलंदाज तयार कुंदन. स्ट्रायकिंगवर फलंदाज कुणाल आणि नॉन स्ट्रायकरवर अनिकेत आहे जो ओपनिंगला आलाय. आपण बघतोय अंबुजा सिमेंट का जोड हे तुटेगाणं यावेळेस ऑफ स्टंपला स्टपल झाले होते. बघू शकाल विकेट किपरने केलेली चुकी महागात पडली गेली. एकाने चुकी करावी आणि त्याचे परिणाम सगळ्यांना भोगायला यावे. या पद्धतीचा हा खेळ म्हणजे सांघिक खेळ. आपण बघायचं आहे तुमचे थर्ड अंपायर असतील जय पवार सर. आपण गोलंदाजाची ॲक्शन बघायची आहे. टेन क्रिकच्या माध्यमातून स्पर्धा 194 देशांमध्ये पोहोचवली जाते आणि कोणत्याही खेळाडूंवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. म्हणून की काय आमचे JP पॅनलचे अंपायर पुन्हा एकदा या ठिकाणी सज्ज होतील. 10 क्रिक आपण स्क्रीनवर बघू शकाल की गोलंदाज योग्य आहे की अयोग्य आहे. कारण म्हटलं जातं मित्रांनो या भारत देशाला मंत्री नकोय तर या भारत देशाला वकील हवा आहे. म्हणून की काय आपण म्हणतो ऑब्जेक्शन मिलॉर्ड. चेंडू थांबवायचा आहे. थोडं डायरेक्शनवर लक्ष द्या. सामना थांबवायचा आहे.
त्या ठिकाणी पुन्हा एकदा पारदर्शकता आणली जाते. आमचे अंपायर जय पवार सर मैदानाकडे जाताना एक चांगली स्पर्धा आहे. सामना खूप महत्त्वाचा आहे, कारण प्रत्येक सामना जिंकणं हे प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आणि ज्या ज्या वेळेला योग्य डिसिजन लागतात मित्रांनो, तुम्ही बघू शकाल एक केस पूर्ण होण्यासाठी तब्बल 12 वर्षाचा अवधीसुद्धा लागला जातो. आणि ज्या वेळेला 12 वर्षानंतर निगेटिव्ह निकाल आमच्या विरोधात लागतो ना, तेव्हा मात्र आम्हाला वाटतं जगावं की मरावं. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. हा मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा राहतो. परंतु त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी अंपायर दाखवतील की काय करावं लागेल. कारण आपण बघू शकाल बदलापूर प्रीमियर लीग या संपूर्ण बदलापूर शहरातील या शहराच्या रंगबिरंगी दुनियेतील जीवन जगत असताना आम्हाला खऱ्या अर्थाने एक गोष्ट आमच्यासाठी भूषणावळ ठरली गेली. ती भूषणावळ असणारी स्पर्धा म्हणजेच बदलापूर प्रीमियर लीग 2021चा हा क्रिकेटचा थरार, क्रिकेटची विलोभनीय विश्वसनीय दुनिया. आणि या दुनियेमध्ये आम्ही जगत राहिलो ना, तर आम्ही आमच्या आयुष्याचं राटगाडगं बाजूला सारतो. जाऊ आपण मॅचकडे. गोलंदाज तयार. आमचे जय पवार सुद्धा या ठिकाणी कटाक्ष ठेवून उभे आहेत. आणि आपण बघू शकाल पुन्हा एकदा मॅच ऑन होते. धावसंख्या 10 क्रिक 11 संघाची 26 धावा धावफलकावर. क्रुशियल मुवमेंट, प्रत्येक क्षण हा निर्णायक क्षण या मॅचमध्ये बनताना पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार कुंदन. हो, यावेळेस आपण बघू शकाल की पूर्णपणे ऑफ स्टंपच्या पुढे शफल झाले होते फलंदाज. जमलं नाही हा चेंडू खेळण्यासाठी. एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. आमच्या डीएडला असताना आम्हाला एक उपपत्ती होती. त्या उपपत्तीचं नाव साधक अभिसंधान उपपत्ती. म्हणजे समोर ताट आणणं आणि त्यानंतर एखाद्या कुत्र्याच्या तोंडातील लाळ मोजणं. हो, यावेळेस लेग ब्रेक बॉल, अचूक टप्पा, विकेट किपरची चपळाई बघू शकाल. अपील उत्साह आहे. अंपायर डिसिजन नो बॉल. असं जय पवार सरांचा इशारा येतोय. नो बॉल आणि फ्री हिट. नो बॉल आणि फ्री हिट क्रिकेटमधील सगळ्यात खराब चेंडू. क्रिकेट खेळत असताना काही नियम तुम्हाला फॉलो करावे लागतात की थ्रो गोलंदाज कधीच चालणार नाही, म्हणून की काय इम्प्रोव्हायझेशनला मित्रांनो महत्त्व आहे. या चेंडूवर मिळतील 3 धावा. यस, अजून डिसिजन यायचा बाकी आहे. यस, जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत काही तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाणार नाही. यस, डिसिजन येतोय. नो बॉल आहे आणि 2 धावांची पेनल्टी. एकंदरीत 3 धावा मिळतील या चेंडूवर 10 क्रिक 11 संघाला. आणि गोलंदाज सुद्धा बदलला जाईल याची नोंद आपण घ्या.
येस थँक्यू सो मच. आपण करतोय या मॅचला सुरुवात. येस अंपायर मॅच ऑन करायची आहे. खूपच वेळ गेला, आपण बघितलं 20 मिनिटं निघून गेली. या 26 धावा 10 किक 11 संघाच्या तुम्ही बघू शकाल. आणि आतापर्यंत विकेट पडल्या 3. बदलापूर प्रीमियर लीग आपण बघू शकाल. एक आम्ही ज्या ज्या वेळा शहापूरहून इथपर्यंत 100 किलोमीटरवरचा प्रवास करून येतो त्या वेळेला खऱ्या अर्थानं आम्ही जेवढ्या आत्मीयतेने येतो, जेवढं अभिलाषेने येतो ना, तेवढं खूप प्रेम या बदलापूरच्या माध्यमातून आम्हाला मिळत आहे. थँक्यू सो मच. हॅट्स ऑफ करेल बदलापूर प्रीमियर लीग. आपण जातोय मॅचकडे. कुंदन गोलंदाजी करतोय. 3 चेंडू फेकून झाले कुंदनचे. धावसंख्या मात्र 10 क्रिक 11 संघाची थांबलेली आहे. धावा त्या धावपलकावर 26 धावा. आणखी एक चांगला चेंडू फेकलाय गोलंदाज कुंदनने. तत्पूर्वी रन्स मिळतील 1. 27 धावा धावपलकावर. 59 धावांपर्यंतचा हा प्रवास मी तर म्हणेन आत्ता एक्सप्रेसमध्ये बसून जमणार नाही. पूर्णपणे एरोप्लेनमध्ये बसून पुन्हा एकदा जंप घ्यावे लागेल, तेव्हा तुम्ही 59 धावांपर्यंत उड्डाण मारू शकाल. मॅच अजूनही बॅलन्स आहे. कोण जिंकेल सामना लवकरात लवकर सांगता येणार नाही. टीट फॉर टॅट. प्रश्नाचं प्रत्युत्तर देण्यासाठी दोन्ही संघ एकमेकांच्या समोर नजरेला नजर देऊन उभे आहेत. पुन्हा एकदा गेज लागली. लेग ब्रेक बॉल होता. यावेळेस एक चांगला चेंडू फेकला गेलाय गोलंदाज कुंदनच्या माध्यमातून. आपण बघू शकाल 2 षटकामध्ये 22 धावा बनवल्या होत्या 10 किक 11 संघानं. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा या धावसंख्येला ब्रेक लावण्याचं काम कुंदनच्या गोलंदाजाने आतापर्यंत केलंय. आपण बघू शकाल की थोडासा गिअर चेंज करण्याची गरज असेल या मॅचमध्ये 10 किक 11 संघाला. काय सुरुवात करून दिली होती फलंदाज रोशनला लवकर बाद केलं. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा विकेटवर विकेट. यावेळेस फ्लाईट शॉट जबरदस्त फटका. फक्त फ्लिक केलाय. चेंडू निघून जाईल डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या गॅप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रो. फर्स्ट इन अ रो. रन्स मिळतील 4. चौकार. तीन षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. 10 किक 11 संघाची धावसंख्या ती धावपलकावर
31 धावा आणि विजयासाठी येणारे 12 चेंडू, अर्थात 2 षटकं आणि 28 धावांची गरज. 12 चेंडू 28 धावा, प्रत्येक षटकामध्ये 14-0-0ची सरासरी गाठायची आहे 10 किक 11 संघाला. आणि निश्चितच एक वजीर खेळपट्टीवर खेळतोय आणि त्या वजीराचं नाव आहे अनिकेत. आपण बघतोय फलंदाज अनिकेत ओपनिंग पेअरच्या सोबत गेला खेळाडू आणि तो खेळाडू पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. आत्तापर्यंत जबाबदारी घेतली आणि जबाबदारी घेतल्यानंतर अधिकार मिळवला. कधी कधी अधिकार येतो, जबाबदारी घेतली जात नाही आणि त्या अधिकाराचा फायदा उचलता येणार नाही. म्हणून की काय, जबाबदारी आणि अधिकार या दोघांचं कॉम्बिनेशन या खेळपट्टीवर पाहायला मिळत आहे. डगआउट अपेक्षा करत असेल फलंदाज अनिकेतच्या कडून की अनिकेतने ही सगळी जबाबदारी घेऊन पुढे चालायचं आहे. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज असेल 10 किक 11 संघाला. निश्चितच म्हटलं जातं मित्रांनो, तुम्ही क्रिकेट खेळत असताना तुमच्या डोक्यावर बर्फ आणि मुखामध्ये साखर, पायामध्ये साखर दंड ठेवून तुम्ही क्रिकेट खेळायला हवं. कारण तुम्हाला तुमच्या यशाचं रामायण लिहायचं असेल तर तुम्हाला लक्ष्मण रेषा क्रॉस करायची नाही. येणारे 12 चेंडू विजयासाठी 28 धावांची गरज 10 किक 11 संघ. मॅच मात्र हाय अँड व्होल्टेज. मॅच बॉल आलाय, तो आपण घ्यायचा आहे. हॅलो, जाऊ आपण या महत्त्वपूर्ण मॅचकडे. सह्याद्रीच्या कडेकपारीत आणि खऱ्या अर्थानं आम्ही ज्या महाराष्ट्रात जन्माला आलो त्या महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील असणारी स्पर्धा, आम्हाला भूषणाबळ वाटणारी BPL. यावेळेस बघू शकाल लवली स्टेट ड्राईव्ह डाऊन द ग्राउंड हा फटका आहे. बॅक टू बॉलर खेळलाय, तत्पूर्वी क्षेत्ररक्षक पोहोचला. रन्स मिळतील केवळ 1 आणि या एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावा असतील धावफलकावर 32. विजयासाठी येणारे 11 चेंडू आणि अजूनही 27 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 27 धावा. ही मॅच मात्र खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. आम्ही कधी कधी म्हणतो ना की हळदी लागल्या तिथपर्यंत बरोबर, परंतु जोपर्यंत आम्ही मांडवात पोहोचत नाही आणि भटजी सावधान म्हणत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसत नाही. कारण कधी कुठे काय होईल हे सांगता येत नाही. यावेळेस लाईन खराब पाहायला मिळाली. आउट ऑफ द ऑफ स्टम्पच्या खूपच बाहेर. 1 धाव मिळेल. या क्षणापासून येणाऱ्या धाबा 10 किक 11 संघाच्या आशा कायमस्वरूपी पल्लवित करतील आणि टाकले जाणारे निर्धाव चेंडू या मॅचमध्ये ओवी प्रतिष्ठान संघाच्या आशा पल्लवित करतील. विजय मात्र एकाच संघाचा, जो जीता वही सिकंदर. फुल टॉस बॉल, हा चेंडू संधी निर्माण करून दिला. स्वीट साऊंड. फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाच्या बॅटमध्ये अशा काही प्लेस आहेत, त्या प्लेसवर चेंडू जर धडकला तर कानावर एक चांगला शंखनाद ऐकायला येतो आणि त्यानंतर त्याचं कन्व्हर्शन षटकारामध्ये होतं. हा प्रयोग या ठिकाणी पाहायला मिळाला फलंदाजाच्या माध्यमातून. जबरदस्त स्ट्रोक्स, आउट ऑफ द पार्क, मॅक्सिमम येतोय हा षटकार. रन्स मिळतील 6. 10 किक 11 संघाची धावसंख्या ती 39 धावा. भरकन वेगाने पुढे सरकली आणि अजूनही 10 किक 11 सांगत असताना हम भी किसी से कम नहीं, टिट फॉर टैट, खुद से खुद का अंदाजा नहीं होता, बाहर आने से पहले फूल भी ताजा नहीं होता, प्रयास तो करते रहो मेरे दोस्त, क्योंकि सिकंदर का बंद दरवाजा कभी नहीं होता. हा दरवाजा तोडून तुम्हाला संधी निर्माण करायची आहे. इथं सिद्ध व्हा, जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल. ओव्हर पिच बॉल, त्यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर एलिव्हेशन आहे आणि जजमेंट चुकली गेली. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. धावांवर धावा येताना पाहायला मिळत आहेत. म्हणून की काय मॅडी सर, आम्ही गमतीनं म्हणतो ना, गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, क्षेत्ररक्षक झेल पकडत नाही, आंधळं दळतंय, कुत्रं पीठ खातंय. यावेळेस ही अवस्था पाहायला मिळाली. म्हणून की काय प्रत्येक मुवमेंट ही मात्र 100% महत्त्वाची आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि सांघिक खेळाला तुम्हाला प्रत्येकाला वैयक्तिक जबाबदारी पार पाडायची आहे. गोलंदाजी चांगली होती आसिफच्या माध्यमातून, परंतु फलंदाज धावा थांबायचं नाव घेत नाही. कारण फलंदाजाला माहिती आहे जो थांबला तो संपला. वाट बघणारे अजून वाटच बघतायत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पूल केलाय. वंडरफुल. ओ हो हो, चेंडू हाताला ब्रश करून निघून गेलाय. डिसिजन यायचा बाकी आहे. हा, इथून दिसत नाही व्यवस्थित. म्हणून की काय संपा डिसिजन. हाऊ मेनी रन दिस बॉल? एकच धाव. जेल सुटली, परंतु त्यानंतर आपली केलेली शेवटच्या मोमेंटला चुकी सुधारली क्षेत्ररक्षकानं. आपल्या संघासाठी मित्र म्हणेन 5 धावा मात्र वाचवल्या. अर्थातच मॅच खूप चांगली पाहायला मिळते. योग्य ट्रॅकवर मॅच आहे. कोणी सांगू शकत नाही. ज्या वेळेला आम्ही एखादा डान्सचा प्रोग्राम बघतो, सगळे डान्सर डान्स करतात, त्यावेळेला जजला प्रश्न पडतो की कोणत्या डान्सरला प्रथम क्रमांक द्यावा.
त्या पद्धतीची मॅच पाहायला मिळते. हु विल विन दिस मॅच आय डोंट नो अबाउट दॅट, बट मॅच विल बी हाय अँड व्होल्टेज. ओव्हर विथ बॉल, स्टँड ऑन डिस्पॅच, फेकून दिला चेंडूला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 6. क्या बात आहे, जबरदस्त मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. जी मॅच तिसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे शांत होती, त्या मॅचला पुन्हा एकदा चौथ्या षटकामध्ये वाचा फुटली की काय. जबरदस्त इनिंग साकारताना पाहायला मिळतोय. फलंदाज थांबणार नाही. बॅट्समन रुपेच्या बॅटमॅनला षटकार आणि त्याला जबाबदारीने पुन्हा एकदा त्याच्या खांद्याला खांदा लावून साथ देतोय बॅट्समन अनिकेत, जो सलामीला आलाय. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. गॅपमध्ये चेंडू आहे. पुन्हा एकदा रन्स मिळतील 4. ची धावसंख्या धावफलकावर आहे ती तब्बल 54 धावा. आता मात्र विजयासाठी शेवटचे येणारे 6 चेंडू आणि फक्त 5 धावांची आवश्यकता. यापूर्वीच्या षटकामध्ये बघितलं फुलवेलीची बाग, तर या मॅचमध्ये या षटकामध्ये पाहतोय फुलवेलीच्या बागेचं रूपांतर स्मशानामध्ये झालंय. यापूर्वी स्वप्न कुठेतरी डोळ्यासमोर होतं आणि त्या स्वप्नामध्ये येऊन कोणीतरी अंगावर गार पाणी ओतलं. झोपेतून आम्ही जागे झालो. ही मॅच त्या पद्धतीने पाहायला मिळते. कोण जिंकेल हा सामना, काय इनिंग साकारतोय फलंदाज रुपेश आणि अनिकेत. कौतुक केलं जाईल अनिकेतचं, कारण अनिकेतला माहिती आहे आपली विकेट महत्त्वाची आहे. खेळपट्टीवर थांबला, प्लॅनिंग केलं की आपल्याला थोडं शांत राहायचं आहे आणि शांततेनंतर आक्रमकता हा स्वभाव बनवला फलंदाज अनिकेतने. आणि बघता बघता आतापर्यंत बघू शकाल अनिकेत जवळपास 9 चेंडू खेळला आहे आणि मी तर म्हणे 10 चेंडूमध्ये 26 धावांची खेळी गेली आणि साथीला फलंदाज आपण बघू शकाल रुपेशला 4 चेंडू खेळलाय आणि तब्बल 12 धावा. याला म्हणतात पार्टनरशिप. शेवटचं षटक मार्गस्थ. यावेळेस पहिला चेंडू अतिशय चांगला फेकला गेलाय. मॅच लवकर संपणार नाही. पहिला चेंडू डॉट बॉल, येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता असेल 10 क्रिक 11 संघाला. 10 क्रिक 11 संघ काळजाची धडकन 22 योद्ध्यांच्या काळजामध्ये साठली असेल. व्हेंटिलेटरवर नेऊन ठेवलं ना मी तर म्हणे व्हेंटिलेटर सुद्धा फुटायला वेळ लागणार नाही. शेवटचे 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. वर मॅच. यावेळेस पुन्हा एकदा एक डॉट बॉल. काय मॅच बनली जाते, टीट फॉर टॅट. यापूर्वीच्या षटकामध्ये मॅच फिनिश होते की काय ही चिन्हे पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा या षटकामध्ये योग्य ट्रॅकवर आणण्याचं काम गोलंदाज कुंदनच्या माध्यमातून केलं जात आहे. जबरदस्त मॅच. खऱ्या अर्थानं काळजाची स्पंदनं वाढवणारा हाय व्होल्टेज ड्रामा आणि जिथे नाटकीय मोड असते तिथे 3 तास आम्ही आमचं वैयक्तिक दुःख विसरतो. काय मॅच चालू आहे. 4 चेंडू 5 धावांची गरज. कुंदन तयार. पुन्हा एकदा एक डॉट बॉल. हो बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट बॉल. डान्सिंग ऑन द ट्रॅक फायदा नाही आहे. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते कुंदनच्या माध्यमातून. काय मॅच होती. 6 चेंडू 5 धावांची मॅच इथपर्यंत येऊन थांबली. शेवटचे येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. यस, कंपल्सरी चेसिंग बदलापूर प्रीमियर लीगचा हा नियम आहे. 3 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. ज्या फलंदाजाने आतापर्यंत 10 क्रिक 11 संघाला विजयाचं स्वप्न दाखवलंय ते स्वप्न या ठिकाणी पूर्ण होईल का, की एका बाजूला कुंदनने दाखवलेलं हे स्वप्न मी तर म्हणेन ओवी प्रतिष्ठानचं पूर्ण होईल. यावेळेस आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पूर्णपणे शफल झाले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक चांगला चेंडू. शेवटचे येणारे 2 चेंडू कंपल्सरी चेसिंग आणि 2 चेंडूमध्ये विजयासाठी 4 धावांची आवश्यकता असेल या मॅचमध्ये 10 क्रिक 11 संघाला. निश्चितच असं म्हटलं जातं मित्रांनो, मुकेश खन्ना एका पिक्चरमध्ये म्हटले होते, बाबू मोशाय हे जिंदगी लंबी नाही बडी होनी चाहिए. या ठिकाणी या मॅचमध्ये विजयासाठी अजूनही 4 धावांची गरज. काय मॅच पाहायला मिळते. पैसा वसूल मॅच. विदाउट तिकीट फुल टाइम पास. शेवटचे 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. आणखी एक लेग ब्रेक होता. यावेळेस एका हातामध्ये टाळी वाजवली गेली. अपील होते. उत्साह सुद्धा आहे. एक सिंगल धाव काढलेली आहे आणि अंपायर दाखवतील यस एक चांगला चेंडू होता. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. शेवटचा येणारा 1 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज. मित्रांनो, सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली.
काय मॅच सजली गेली आहे. यापूर्वीच्या षटकामध्ये पूर्णपणे 10 क्रिक 11 संघाचं स्वप्न पूर्ण झालं होतं आणि शेवटच्या षटकामध्ये मनसुबे उधळून लावले आणि पुन्हा एकदा मगर मिठीच्या जाळ्यामध्ये अडकवलं गोलंदाज कुंदने. काय मॅच पाहायला मिळाली, जबरदस्त मॅच. काळजाचे ठोके खूप वाढले गेले. 1 चेंडू 3 धाबा. ओव्हरपिच बॉल होता यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू गॅप मध्ये जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवर झालं स्वप्न पूर्ण आणि बघता बघता ही मॅच 10 क्रिक 11 संघानं शेवटच्या चेंडूवर जिंकली गेली. काय मॅच पाहायला मिळाली, व्हॉट अ मॅच. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शेवटच्या मोमेंटला वाचलं गेलं आणि बघता बघता एका सेकंदासाठी ही मॅच जिंकली गेली 10 क्रिक 11 संघानं. जबरदस्त इनिंग साकारली गेली. अर्थातच कॉंग्रॅच्युलेशन्स, जबरदस्त मॅच. आमच्या प्रेक्षकांची खूप मनमुराद